Hi friends, welcome to Shivasri Spoken English classes. How are you friends? Today we will learning all tense practice. So friends, आपण आतापर्यंत 10 चा अभ्यास केलेला आहे आणि आता फक्त किती राहिले आहेत? 2 10 चा अभ्यास करणार आहोत. सो फर्स्ट ऑफ ऑल सर्वप्रथम आपण काय काय शिकलो आहे. आपली बॅच सुरू होऊन जवळपास 1.5 महिन्याचा कालावधी झालेला आहे. समजतंय का? त्यामध्ये आपण रूल्स ऑफ एटिकेट ह्यामध्ये म्हणजे शिष्टाचाराचे नियम, त्यामध्ये थँक्स, थँक्यू, थँक्स अ लॉट, आफ्टर यू असं काय बेसिक जे आहे ते सर्व काही ह्याच्यामध्ये शिकलेलं आहे. त्याच्यानंतर आपण काय शिकलेलं आहे? माय सेल्फ म्हणजे स्वतःची माहिती, स्वतःच्या कुटुंबाबद्दल माहिती, फॅमिली इंट्रोडक्शन. नंतर ॲडिशनल स्किल म्हणजे तुमच्या एज्युकेशन स्किल वगैरे जे काय मोडतं ते ॲडिशनल स्किल, किंवा तुमचा आवडता खेळ वगैरे हॉबी वगैरे काय असतील ते आपण सर्व काही शिकलेलं आहे. नंतर काय शिकलेलं आहे? आपण आर्टिकल शिकलेलं आहे. ए, ॲन आणि द कधी यूज करायचं ते पण शिकलेलं आहे. ॲन कधी घ्यायचं? ॲन ॲपल. AEIOU आलं तर त्याच्या अगोदर आपण काय करतो? ॲन घेत असतो. ए आणि ॲन. आणि दचा वापर कधी करत असतो? जगातील एकमेव वस्तू असेल, उदाहरणार्थ द सन, द मून, असं जगातील एकमेव वस्तू, उदाहरणार्थ द ताजमहल. एखादी थिंग्स पण असू शकते, किंवा एखादे प्राणी किंवा वनस्पती काहीही असू शकते. त्याच्यापूर्वी आपण दचा वापर करत असतो. त्यानंतर आपण काय शिकलेलं आहे? काइंड ऑफ सेंटेन्स म्हणजे वाक्याचे प्रकार. वाक्याच्या प्रकारामध्ये आपण कोणकोणते टाईप शिकलेलं आहे? इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स, ॲसर्टिव्ह सेंटेन्स, एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आणि इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. डू यू अंडरस्टँड? एक्सक्लेमेटरी सेंटेन्सचं ॲसर्टिव्ह सेंटेन्स कसं करायचं आणि ॲसर्टिव्ह सेंटेन्सचं इम्पेरेटिव्ह सेंटेन्स कसं करायचं हे पण आपण शिकलेलो आहे. उदाहरणार्थ आता आपण एक वाक्य बघूया. हे खाली बस, हॅव अ सीट. आता आपण एक वाक्य बघूया. शी इज व्हेरी ब्युटिफुल गर्ल्स. शी इज व्हेरी ब्युटिफुल गर्ल्स. तर हे वाक्य कसं आहे? ॲसर्टिव्ह सेंटेन्स, विधानार्थी वाक्य. आता विधानार्थी वाक्याचा आपल्याला काय करायचं? उद्गारार्थी म्हणजे एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. शी इज अ व्हेरी ब्युटिफुल गर्ल. व्हॉट अ ब्युटिफुल गर्ल शी इज. व्हेरी काढायचे. अ व्हेरी आले की व्हॉट अ घ्यायचं असतं. डू यू अंडरस्टँड? शी इज अ व्हेरी ब्युटिफुल गर्ल म्हटलंय मी, गर्ल्स. समजतंय का? अशी वाक्य आपल्याला तुम्हाला मी बनवायला शिकवलेली आहेत. त्यानंतर आपण काय शिकलेलो आहोत? टेन्समध्ये किती टेन्स शिकलेलो आहे? 10. त्यामध्ये कोणकोणते टेन्स शिकलेलो आहे? सिंपल प्रेझेंट टेन्स, सिंपल पास्ट टेन्स, सिंपल फ्युचर टेन्स, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, पास्ट कंटिन्युअस टेन्स, फ्युचर कंटिन्युअस टेन्स, नंतर प्रेझेंट परफेक्ट टेन्स, पास्ट परफेक्ट टेन्स, फ्युचर परफेक्ट टेन्स. आणि आत्ता जे आपण शिकत आहे किंवा शिकलेलो आहे तो म्हणजे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. त्यामध्ये आपण सिन्स कधी वापरायचं, फॉर कधी वापरायचं, हे सर्व म्हणजे बीनचा यूज कधी करायचा, हॅवचा कधी यूज करायचा, हे सर्व काही आपण शिकलेलो आहे. म्हणजे आपण 1.5 महिन्याच्या आपल्या बॅचमध्ये जवळपास आपण 15% सिलेबस कवर केलेला आहे. आणि तो पण एकदम शिस्तीमध्ये. आपण काय केलेलं आहे? जोपर्यंत तुम्हाला समजत नाही आहे तोपर्यंत तेच वाक्य आपण 4 ते 5 वेळा घेतलेले आहेत. आणि तुम्हाला समजल्यानंतरच आपण पुढची स्टेप घेतलेली आहे. ओके. आता इथे काही सेंटेन्स दिलेले आहेत. स्टुडंट्स ते सेंटेन्स सॉल्व करून दाखवणार आहेत.
सो फर्स्ट सेंटेन्स कोण सॉल्व करून दाखवते? ओम, प्लीज कम हिअर अँड सॉल्व दिस सेंटेन्स. हां, ती आंबा खाते. ओके, हॅव अ सीट. सो फ्रेंड्स, ती आंबे म्हटलं असतं शी इट्स मँगोज. एकापेक्षा जास्त असेल तर त्याला ईएस प्रत्यय लागत असतो, परंतु ती आंबा खाते. शी इट मँगो. समजतंय? आता सेकंड नंबरचं कोण सॉल्व करून दाखवते? हां, समृद्धी प्लीज कम हिअर. तो शाळेत गेला. यस, तो शाळेत गेला. ही गोच वेंट. सेकंड रो, वेंट टू स्कूल. ओके, हॅव सीट. आता तो शाळेत गेला नाही, ह्याचं निगेटिव्ह करताना क्रियापदाचं पहिलं रूप येतं, लक्षात ठेवायचं. तो शाळेत गेला नाही. ही डिड नॉट गो टू स्कूल. वेंट नाहीत, लक्षात घ्या. क्रियापदाचं पहिलं रूप येतं. सिंपल पास्ट टेन्समध्ये वाक्य निगेटिव्ह करताना क्रियापदाचं पहिलं रूप येतं. ओके. हां, आता थर्ड नंबरचं कोण यूज करते? ओके, सौम्या, ती शाळेत जाईल. शी विल गो टू स्कूल. राईट, शी विल गो टू स्कूल. आता ती शाळेत जाईल, सिंपल फ्युचर टेन्सचं वाक्य आहे. ज्यावेळी आपण फ्युचरबद्दल बोलत असतो त्यावेळी शाल आणि विलचा यूज केलेला असतो. शाल आणि विल नेहमी आपल्याला फ्युचरबद्दल क्रिया दर्शवित असतं. ओके. हां, आता 4 नंबरचं. हां, सोनाली प्लीज कम हिअर. सोनाली नंतर शरयू. कीप क्वाइट. हां, सोनाली, शी इज. आता आपण काय करतो, प्रेझेंट कंटिन्यू टेन्समध्ये एम इज आरचा वापर करत होतो. आता शी सोबत इज येतं, सी आर नाही येत. आता इथं वी जर असतं, वी आर गोईंग टू स्कूल आला असतं, परंतु शी सोबत इज येतं. शी इज. ज्यावेळी एखादी क्रिया कंटिन्यू करत असतो, क्रिया आता ती शाळेत जात आहे, तिची क्रिया चालू आहे, त्याच्यामुळं आपण काय करतो, गोचं काय होतं, त्याला आय एन जी प्रत्यय लागतो. शी इज गोईंग टू स्कूल. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी आपण ज्यावेळी जातो त्यावेळी टूचा यूज केलेला असतो. कधीही बघायचं, वे टू पुणे, वे टू मुंबई. त्याच्यासाठी आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात आहे, ती घरून किंवा एखाद्या जागेवरून ती दुसरीकडे जात आहे. उदाहरणार्थ घरून शाळेत जात आहे किंवा मंदिरातून शाळेत जात आहे, त्यासाठी टूचा यूज केलेला असतो. ती शाळेत जात होती. शरयू प्लीज कम हिअर अँड सॉल्व दिस सेंटेन्स. सोनाली सिट डाऊन. Our duration period is 4 months. Do you understand? आपल्या बॅचचा कालावधी हा 4 महिने राहणार आहे. आता शी वॉज गोईंग टू स्कूल. आता एक लक्षात ठेवायचं शरयू, वॉज का म्हणून घेतला आपण, होती, होते आलं की वॉज घ्यायचं. वॉज किंवा वेअर, शी सोबत नेहमी वॉज येतं. आणि ती शाळेत जात होती म्हणजे पास्ट कंटिन्युअस टेन्स, म्हणजे तिची क्रिया चालू आहे. शी वॉज गोईंग टू स्कूल. ओके, थँक्यू सो मच. हॅव अ सीट.
आता ती शाळेत जात असेल, शी विल बी गोइंग टू स्कूल. शी विल बी, विल सोबत नेहमी बी येतं. डू यू अंडरस्टँड? ओके. ती शाळेत गेली आहे. सॉल्व दिस सेंटेन्स. हॅड इथे इथं गॉन टू स्कूल. हां, नाव काय? नेम. व्हॉट इज युअर नेम? व्हॉट इज युअर नेम? समृद्धी. हां, समृद्धी. ती शाळेत गेली आहे. आता शी हॅड म्हणजे पास्ट परफेक्ट टेन्सचं वाक्य आहे. त्याच्यामध्ये आपण हॅडचा वापर करत असतो. शी म्हणजे ती. शी हॅड वेंट गॉन. V3 घ्यायचं असतं नेहमी. ली आहे. शी हॅड गॉन टू स्कूल. ओके, सिट डाऊन. सो अशा पद्धतीने आपण 7 सेंटेन्सचा अभ्यास केलेला आहे. अजून बरेचसे सेंटेन्स होणार आहेत, त्याच्यावरती आपले बरेचसे व्हिडिओ येणार आहेत. सो फ्रेंड्स, आजचा व्हिडिओ कसा होता हा आपल्या कॅमेरामॅनला सांगा आजचा व्हिडिओ कसा होता सांगा. जोरात सांगायचं. लाऊडली जोरात म्हणा की, किंवा छान होता. ओके, चल.